आपण जाणार स्टार्ट बटनवर, तिथून जाणार मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट वर. स्टेप्स आहेत या. आता मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट उघडलाय आपल्या समोर. बघा उघडला. क्लिक टू ऍड टायटल किंवा क्लिक टू ऍड सब टायटल. मुख्य हेडिंग आणि उपहेडिंग या ठिकाणी टाकायची आहे. तर इथं आपण हेडिंग टाकूयात वर्ल्ड हेरिटेज. कालच्या ह्याच्यावरती आपण पॉवर पॉइंट बनवूयात. वर्ल्ड हेरिटेज, जागतिक वारसा. आणि त्याच्यामध्ये एक जागतिक वारसा शिकण्याचा प्रयत्न करूयात. तो आहे ताजमहल असं गृहीत धरूयात. ताजमहल या जागतिक वारशाबद्दल माहिती देणार आहोत, किंवा ताजमहलच्या ऐवजी आपल्या जवळचं वेरूळ असं लिहूयात. वेरूळ. वेरूळ आता पुढे इकडे स्लाइड इन्सर्ट करायच्यात. हे असं इथं लेफ्ट क्लिक करायचं, राईट क्लिक करायचं. राईट क्लिक केलं की इथे न्यू येतं बघा. मग इथे नवीन स्लाइड ऍड झाली. आपण वेरूळ या ठिकाणाबद्दल काल जे पॉइंट बघितले होते त्यानुसार माहिती भरणार आहोत. तर नियरेस्ट रेल्वे स्टेशन, नियरेस्ट रेल्वे स्टेशन नाव टाकणार आहोत. ते आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर. खाली येऊयात. नियरेस्ट एअरपोर्ट. एअरपोर्ट, एअरपोर्ट पण तेच आहे या. छत्रपती संभाजीनगर. जशास तसं वरून आपण छत्रपती संभाजीनगर लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर बस स्टँड. बस स्टँड वेरूळच आहे. कोणत्याही ठिकाणी बस या ठिकाणी प्रॉपर जाते. आता या माहितीला थोडस मोठं वगैरे बनवूयात, म्हणजे व्यवस्थित वाटावं. त्याच्यामध्ये ज्या काही वेगळ्या माहिती आहेत त्यांना थोडस कलरेशन्स करू या पद्धतीनं. हे काही ओळखू येईना म्हणून आपण पूर्ण स्लाइडचं डिझाईन वगैरे बदलणार आहोत. बघा ही स्लाइडचं डिझाईन आपण चेंज केलं, किंवा या ठिकाणी गेलं तर अजून भरपूर डिझाईन्स तुम्हाला या ठिकाणी मिळतात. किंवा इकडं त्याचे कलर्स वेगवेगळे आहेत ते पण तुम्ही चेंज करू शकता. कोणत्याही प्रकारामध्ये सर याचा बदल. हा काळा बोला. कलर राहू द्या ना. आ काळा कलर राहू द्या ना. काळा कलर. बरं कोणता बी ठेवू, काय अडचण नाही. काळा कलर ठेवायचा. बरं ठीक आहे. ओके, काळा कलर राहू देऊ आपण लक्ष्मणच्या मनावर. हा लक्ष्मण. तर या ठिकाणी हा पूर्ण ब्लॅक होत नाहीये, बऱ्यापैकी हा ब्लॅक आहे. राहू द्या. तर हा ठेवला. ही झाली माहिती. आता त्याच्या पुढं अजून एक पुढं स्लाइड इन्सर्ट करायची आणि त्या वेरूळ ठिकाणाबद्दल वेगवेगळी माहिती वगैरे या ठिकाणी द्यायची. म्हणजे इथं माहिती वगैरे टाईप करावी लागेल. आमची सहल गेली होती, वेरूळ इथून एवढा आहे तेवढा आहे, असं अंतर वगैरे सुद्धा एक्सप्लेन करावं लागेल. आणि तिथे दगडामध्ये कोरलेल्या गुहा आहेत त्याच्याबद्दल माहिती लिहावी लागेल पूर्णपणे. किती गुहा आहेत, काय आहेत, कशा आहेत, कोणत्या काळामध्ये कोरल्या, कोणत्या राजाने कोरल्या, ही सगळी माहिती आपल्याला तिथं फिरून येऊन या ठिकाणी इथे भरावी लागेल आणि वर्गासमोर साजरी करावी लागेल. परत अजून तिथे केव्ज बद्दल माहिती आहे. CAVES, केव्ज बद्दल. दगडामध्ये केलेलं कोरीव काम आहे. बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत. आणि अशाच आपण स्लाइड ऍड करत जाणार, ऍड करत जाणार, ऍड करत जाणार. आणि ही माहिती आपल्या समोर तयार झाली PPT. आता याच्यामध्ये ट्रान्झिशन लावायचे बघा. ही इथे अॅनिमेशन नावाचा प्रकार आहे वर. इथे अॅनिमेशन मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झिशन्स लावायचे झाले तर हे इथे आहे ट्रान्झिशन. इथे वर ट्रान्झिशन वर क्लिक करायचं, किंवा हे या ठिकाणी त्याला आपण आवाज देऊ शकतो, किंवा वेगवेगळ्या प्रकारे त्याचं डिझायनिंग करू शकतो.
स्लाइड मध्ये डिझायनिंग करू शकतो. वेगवेगळे चार्ट, ग्राफ, लेण्या, आलेख, साऊंड अशा वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला ऍड करता येईल. ही ते कस्टम अॅनिमेशन नावाचा प्रकार आहे. हा कस्टम अॅनिमेशन. इथं क्लिक केलं की याच्यावर आपण क्लिक करायचं केलं आणि हे इथं ऍड इफेक्ट नावाचा प्रकार आहे. ऍड इफेक्ट वेगवेगळे इफेक्ट आहेत. ह्या ब्लिंक्स केला ऍड इफेक्ट. त्याच्यानंतर पुढच्या स्लाइडला पण तसंच करायचं. इथं क्लिक करायचं ऍड इफेक्टवर. आता पुढचा इफेक्ट चेकबोर्ड इफेक्ट. असे वेगवेगळ्या स्लाइडवर जी माहिती आहे. तर पहिलं टायटल आहे. टायटलचा थोडासा कलर चेंज करूयात, जरा डार्क करू. तर कलर मध्ये ब्लॅक, हा पूर्णपणे ब्लॅक आला. वर्ल्ड हेरिटेज आणि खाली वेरूळ. वेरूळ थोडं लहान आहे, त्याला अजून थोडस मोठं वगैरे करू असं. आता इथे दोन इफेक्ट द्यावे लागतील. एक इफेक्ट याला सुद्धा थोडस अजून मोठं करू. आहे आपल्याकडे जागा. ओके. हा, तर ह्या वर्ल्डला वेगळा इफेक्ट देऊ. दिला. आणि ह्या वेरूळला परत वेगळा. वेरूळवर क्लिक करायचं, त्याला वेगळा इफेक्ट द्यायचा. फ्लाईन. चला पुढे वळू. तर आता हा पूर्ण आपला स्लाइड शो तयार झालाय. अशी बरीच माहिती या ठिकाणी टाईप केलेली आहे. याला आपल्याला सादर करायचे, ते वर इथे स्लाइड शो नावाचा ऑप्शन आहे. हा इथे वर स्लाइड शो, त्याच्यावरती क्लिक करायचं. स्लाइड शो मध्ये तुम्हाला सुरुवातीपासून करायचा आहे स्लाइड शो, चालू स्लाइड पासून करायचा आहे, कुठून कोणत्या स्लाइड पासून करायचं आहे, हे 3 ऑप्शन आहेत. पैकी मधला ऑप्शन किंवा सुरुवातीचा ऑप्शन घ्यायचा. आता नुसतं क्लिक करायचं. पहिलं हेडिंग येईल आपलं वर्ल्ड हेरिटेज. पुन्हा ज्याला दुसरं क्लिक केलं की दुसरं हेडिंग येईल वेरूळ. आलं. आता पुढचं क्लिक केल्यावर आपण पुढच्या स्लाइड वर जाणार. गेलो तर आपण पुढच्या स्लाइड वर. पुन्हा जी पहिली नियरेस्ट रेल्वे स्टेशन आहे ती माहिती येणार. आली. नियरेस्ट रेल्वे स्टेशन छत्रपती संभाजीनगर. वेरूळला जाण्यासाठी तुम्हाला छत्रपती संभाजीनगरला जावं लागेल. जवळून आहे तिथं. चला पुढे दुसरं नियरेस्ट एअरपोर्ट. जर तुम्ही बाहेर देशातून येणार असाल तर ट्रेनने किंवा बसगाडीने येणं शक्य नाहीये. तुम्हाला जर प्लेनची सुविधा असेल तर तुम्ही प्लेनने येऊ शकता. नेक्स्ट पुढे वळूयात. बस स्टँड. बस स्टँड कुठेही असतं. आपण जनरली बसनं जाऊ, म्हणून आपल्याला इथून वेरूळची गाडी पकडावी लागेल. आता इथून काय डायरेक्ट वेरूळची गाडी नाहीये, पण इथून छत्रपती संभाजीनगर पकडावी लागेल. संभाजीनगर मधून वेरूळ जाणारी गाडी पकडावी लागेल. असं चेंज होतील गाड्या आपल्या. पुढे वळूयात. तिथे काय काय बघणार, केव्ज आहेत, कोरीव काम आहे, हे सगळं या पद्धतीनं हा पॉवर पॉइंट शो चालतो. आता याचं रेकॉर्डिंग वगैरे बंद करतो. एवढं रेकॉर्डिंग मला पाठवतो.